आज आपण बनवतोय मेदू वडे, ते पण मुरमुऱ्यांचे. आहे की नाही थोडंसं वेगळं. संध्याकाळचा मस्त कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वरूपास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर वडे बनवायला इथे मी घेतला आहे कुरमुरे. हे जे रेग्युलर आपल्याला दुकानामध्ये मिळतात तेच कुरमुरे आहे. आपल्याला काय करायचे, पहिले ह्याला भिजवून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. हे बघा, छान प्रकारे तर व्यवस्थित याला भिजवून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व मुरमुरे जे आहेत ते छान भिजवून घ्यायचे. असे एवढे बारीक झाले पाहिजे. आता ह्यातलं आपल्याला हे सर्व पाणी काढून घ्यायचे. हे बघा, आता मी सर्व मुरमुरे पाण्यातून गाळून घेतलेत. छान यातलं पाणी काढून घेतलंय मी अशा प्रकारे. आता त्यानंतर आपल्याला हे मुरमुरे जरा असे याचे चुरून घ्यायचे हाताने. जेवढे होतील तेवढे तुम्ही चुरून घ्यायचे त्याला. त्यानंतर आता इथे आपल्याला ऍड करायचं आहे मिरची, बारीक चिरून घेतली ही मी. जिरं, हे अद्रक हे मी खिसून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर दही घेतलंय, तांदळाचं पीठ. आता हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे. चवीपुरतं मीठ ऍड करून घ्यायचे. मिश्रण छान असं सर्व साइडने सर्व जिन्नस जे आहेत ते प्रॉपर असे एकत्र एकजीव झाले पाहिजे. हे बघा, मी अशा प्रकारे आता सर्व मेदू वडे जे आहेत ते करून घेतलेले आहेत. तुम्ही याचे राऊंड शेप पण देऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तुम्ही म्हणजे याचा कुठलाही शेप करू शकता. मी इथे मेदू वड्याचा शेप केलेला आहे. आता तेल गरम करून आपण ह्याला तळून घेऊयात. हे बघा, आपलं तेल जे आहे ना ते छान आता मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण वडे सोडून घेऊयात एक एक करून. नंतर तुम्हाला गॅस लो करायचे जेणेकरून आपले वडे आतून बाहेरून चांगले फ्राय होतील. एकदम अलगद असं वड्यांना हलवायचंय. हे बघा, छान आता आपण ह्याला गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि तुम्हाला हे वडे एकदम स्लो गॅसवरती तळायचे आहेत, कारण का आतून बाहेरून दोन्ही साईडने वडे चांगले फ्राय झाले पाहिजे. हे बघा, ह्या प्रकारे. आता हे अजून खूप कच्चे आहेत, तर आता आपण ह्याला एक स्लो गॅसवरती, थोडासा वेळ लागेल पण स्लो गॅसवरती हळूहळू वडे तळून घ्यायचे. हे बघा, आपले वडे जे आहेत ते किती छान असं मस्त गोल्डन आणि क्रिस्पी झालेत. आता मी यांना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुमच्याकडे जे असेल सांबार चटणी त्याच्यावर तुम्ही सर्व करून घ्यायचे. हे बघा, आणि हे वडे तुम्ही सांबार चटणी टोमॅटो केचप कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम कुरकुरीत आणि मस्त संध्याकाळचा नाश्ता तयार होतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.